आज आपण नवरात्र उत्सवाची माहिती ऐकणार आहोत. मातृदेवता ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील प्रगल्भ आणि सुसंस्कृत अशी विकसनशील संकल्पना आहे. खरं तर आपले सणवार, उत्सव, परंपरा याचा निसर्गाशी, आपल्या जगण्याशी जवळचा संबंध आहे. तो दुवा जर आपण समजू शकलो तर जगण्याचा अर्थ काही अंशी समजला असे आपण नक्की म्हणू शकू. फार पूर्वी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वाशिवाय पृथ्वीवर चेतना जागृत होणार नाही याची कल्पना ब्रह्मदेवाला होती. म्हणून त्यांनी चिखलाची मूर्ती घडवली आणि आपल्या दैवी शक्तीने ती मूर्ती सजीव केली. ती म्हणजे स्त्री होती. देवकुलातील विराट सामर्थ्याचा साक्षात्कार झाला. ती देवता म्हणजे आदिती, आद्य स्त्री. पुराणकथांमध्येही जागोजागी स्त्रीच्या अलौकिक कर्तृत्वाचे उल्लेख आदिशक्ती म्हणून आढळतात. किंबहुना देवकुलातील समस्त देव संकटात सापडले असताना सर्व उपाय थकल्यावर त्यांनी आदिशक्तीकडेच धाव घेतल्याचे अनेक प्रसंग आपल्याला माहीत आहेतच. म्हणूनच या आदिशक्तीच्या उत्सवाला म्हणजेच या नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऋतुचक्राशी सर्व मनुष्य प्राणी जोडले गेलेले आहेत. आपले सणवार, उत्सव हे त्याचे दृश्य स्वरूप आहे. आश्विन महिन्यामध्ये ऋतुबदल होत असतो. बृहत संहितेनुसार सूर्य व इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांचा प्रभाव हा मानवाच्या आरोग्य तसेच मनोव्यवहारावर पडत असतो. ही सुद्धा एक प्रकारची शक्तीच असते. म्हणूनच वर्षभरातील हा 9 दिवसांचा कालावधी उपासनेसाठी विशेष मानला गेलेला आहे. वर्षा ऋतूचा समारोप होताना नवी शक्ती, उत्साह, उमेद निर्माण झालेली असते. तिचे परिवर्तन होण्यासाठी नवरात्रीच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. महिषासुरमर्दिनी म्हणून आपण देवीची उपासना करतो. मही म्हणजे मन आणि शा म्हणजे जसे. मनरूपी असुर आपल्या शरीराचा ताबा घेते. त्यातल्या चांगल्या गोष्टींना मागे टाकण्याचा प्रयत्न करते. त्या मनावर विजय मिळवून देण्याची प्रेरणा, स्फूर्ती आपल्याला उपासना, पूजा, जप, तप, नियम यातून मिळत असते. म्हणूनच शक्तीच्या या उपासनेसाठी नवरात्रीचा उत्सव केला जातो. कारण शक्ती नसेल तर शिवाचा सुद्धा शव होतो असे दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितले आहे. म्हणूनच या चराचरामध्ये शक्तीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण हे शक्तीचे 3 प्रमुख अर्थ आहेत. या शक्तीची 3 रूपे आपल्याला परिचित आहेत. पहिले महाकालीचे रूप, जी तमोगुणी आहे. दुसरे महालक्ष्मीचे रूप, ती सत्वगुणी आहे. आणि तिसरे महासरस्वतीचे रूप, ती रजोगुणी आहे. या 3ही रूपांच्या उत्पत्ती कथा मार्कंडेय पुराणातल्या सप्तशतीमध्ये सांगितल्या आहेत. त्याचा सारांश सांगायचा झाला तर इतकाच की लढण्याचे, प्रतिकार करण्याचे सर्व उपाय थकल्यावर देवांनी दुर्गा, लक्ष्मी, पार्वती या स्त्री देवतांकडेच धाव घेतली. तेव्हा आदिशक्तीने सर्व देवांना कायमचे अभयदान दिले आणि म्हटले, जेव्हा दैत्य, दानव तुम्हाला त्रस्त करतील तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचा निप्पात करेन. अशी ही सर्व विश्वाची, जगाची आई जगदंबा, तिच्या 9 रूपांची, गुणांची उपासना नवरात्रीत केली जाते. नवरात्र म्हणजे 9 रात्री एवढाच अर्थ नसून ती नवदुर्गेची रूपे आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशा या नवदुर्गा स्वतंत्र शक्तीच्या रूपात प्रगट होतात. नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री म्हणजे देवीच्या मूळ स्वरूपाची उपासना केली जाते. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी म्हणजे भक्तांना ब्रह्मपद देणारी या देवीची उपासना केली जाते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा म्हणजेच नावाप्रमाणे शांत असलेली आणि आत्मबळ देणारी अशी चंद्रघंटा, हिचे पूजन तिसऱ्या दिवशी केले जाते. तर चौथ्या दिवशी कुष्मांडा म्हणजेच सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी अशी ही कुष्मांडा. 5व्या दिवशी स्कंदमाता म्हणजेच यश देणारी, स्फूर्ती देणारी. तर 6व्या दिवशी कात्यायनी
म्हणजे पालनपोषण करणारी, 7व्या दिवशी कालरात्री म्हणजेच सर्वसंहारक प्रलयकारिणी, तर 8व्या दिवशी महागौरी म्हणजे नवयौवना कुमारिकेप्रमाणे अल्लड असणारी, तर 9व्या दिवशी सिद्धिदात्री म्हणजे सकल मनोरथ पूर्ण करणारी. अशा ह्या 9 रूपांच्या 9 दिवस पूजन केले जाते, उपासना केली जाते. नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा उत्सव अशी आपण साधी सोपी फोड करतो, परंतु नवरात्र हा उत्सव भूमातेचा आहे. तसा तो भूतमातेचाही आहे, शक्ती आणि नवसर्जनाचा आहे, तसेच सद्धर्म आणि सदाचाराचाही आहे. नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा महोत्सव, देव बसणे, घटस्थापना होणे असेही आपण म्हणतो. देवी समोरचा अखंड तेवणारा नंदादीप, घट, माळा, उगवलेले धान्य म्हणजे नवरात्र पूजा. तर उपवास, आरत्या, गोंधळ, जागरण, भजन, होम हवन, खना नारळाची ओटी, साडी चोळी हे सारेही या नवरात्रात आलेच. या सर्व धारणांचा तटस्थपणे विचार केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी सहज लक्षात येतात. नवरात्र पूजेची ही सर्व प्रतीके म्हणजे जीवनाची प्रतीके आहेत. जसे नवरात्रात घट बसविण्याची प्रथा आहे. घट हे नाशवंत देहाचे प्रतीक आहे. घट हा मातीचाच ठेवला जातो. त्याचे प्रयोजन काय असावे? तर मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवर म्हणजे संस्कारामध्ये मातीच्या घटाला महत्त्वाचे स्थान आहे. मातीतून जन्मावे आणि मातीतच मिसळून जावे ही शाश्वत भावना यामागे आहे. चिरंतन सत्याचे प्रतीक म्हणजे घट. घटाभोवतीचे धान्य हे नवनिर्माणाचे, नवसर्जनाचे प्रतीक आहे. ग्रामीण भागामध्ये जुने जाणते लोक घटाभोवती उगून आलेल्या धान्यावरून, त्याचा रंग, त्याचा दाटपणा, त्याची उंची यावरून पुढचा शेतीचा हंगाम कसा जाणार याचा अंदाज वर्तवतात आणि तो अंदाज 95% खरा ठरतो. हे विशेष आहे. देवीसमोर नवरात्रात अखंड नंदादीप असतो. दीप हे ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक आहे. त्याने घरातील वातावरण प्रदूषणमुक्त होते. हे आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे. म्हणजे दीप हे ज्ञानाचे तर घट हे नाशवंत देहाचे, त्यातील जल हे चैतन्याचे तर माळ म्हणजे मानवी जीवनाच्या सातत्याचे, प्रवाहाचे प्रतीक आहे. या अशा उदात्त संकल्पना या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण देवघरात नेऊन पूजत आलो आहेत. असे हे पूजन जेवढे पवित्र आहे तेवढेच संस्कारमय आहे, दिशादर्शक आहे, जीवन प्रेरक आहे आणि मंगलदायकही आहे. असे हे आदिमातेचे स्वरूप महाकाली म्हणजे आसुरी वृत्तीचा नाश करणारे, महालक्ष्मी म्हणजे सात्विक व सांपत्तिक वृद्धी करणारे, तर महासरस्वती म्हणजे ज्ञानप्राप्ती करणारे आहे. पहिले 3 दिवस सिंहावर आरूढ झालेली व लाल वस्त्र परिधान केलेली दुर्गा देवीचे पूजन करतात. पुढचे 3 दिवस सोनेरी वस्त्र परिधान केलेल्या लक्ष्मी देवीचे पूजन करतात. तर शेवटचे 3 दिवस पांढरे वस्त्र धारण केलेल्या सरस्वती देवीचे पूजन करतात. नवरात्रातील 9 दिवसापैकी 5वा दिवस हा ललिता पंचमीचा असतो. या दिवशी ललिता देवीची पूजा करण्यात येते. 48 दुर्वांची एक जुडी याप्रमाणे 48 जुड्या देवीला वाहतात आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करतात. त्यामुळे विद्या व धनाची प्राप्ती होते. अष्टमीला म्हणजे नवरात्रीच्या 8व्या दिवशी तांदळाच्या पिठीपासून महालक्ष्मीची मूर्ती केली जाते आणि त्या मूर्तीची पूजा करतात. त्या दिवशी सर्वजण उपवास करतात. देवीची खना नारळाने ओटी भरतात. देवीसमोर भजन केले जाते. रात्री जागरण करून घागरी फुंकल्या जातात. तसेच नवमीला खंडेनवमीही म्हणतात. या दिवशी घरातील विविध शस्त्रांची पूजा केली जाते. आज आपण आपल्या घरातील यंत्राची, साहित्याची पूजा करावी, कारण आजच्या काळात आपल्या मदतीला आलेले घरातील आधुनिक यंत्र हेच खूप महत्त्वाचे साधन आहेत. यामागची भावना आपण समजून घ्यावी. या निमित्ताने त्या यंत्राची साफसफाई होईल आणि आपल्याला दैनंदिन जीवनात मदत करणाऱ्या सर्वांबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त होईल. कारण आपली भारतीय संस्कृती ही
कृतज्ञतेच्याच पायावर उभी आहे हे आपणास दिसून येते. अष्टमीच्या हवनानंतर बळी म्हणून कोहळा वापरतात. त्याचीही एक कथा आहे. लक्ष्मी रूपात देवीने कोल्हासूर दैत्याचा वध केला आणि तोही गावाबाहेरच्या जंगलामध्ये. देवी परत आल्यानंतर देवांनी तिला विचारले की इतक्या क्रूर दैत्याला तू कसे मारलेस? तेव्हा देवीने कोहळा फोडून उंबऱ्यावर ठेवला आणि सांगितले की मी असे मारले आहे. तोच कोहळा नंतर वेशीबाहेर टाकला गेला. शरीरशास्त्र आणि आयुर्वेदानुसार कोहळा ही फळभाजी वर्ज्य मानली गेलेली आहे. म्हणूनच अनिष्ट वाईट गुणांचे प्रतीक म्हणून कोहळा हा बळी म्हणून वापरला जातो. घराचे वाईट नजरांपासून विचारांपासून रक्षण व्हावे म्हणून मुख्य दरवाजाबाहेर कोहळा अडकवला जातो हे आपल्याला माहीत आहेच. अष्टमीच्या दिवशी देवीचा गोंधळ घातला जातो. हा विधी म्हणजे एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणंच आहे. सगळं चांगलं घडू दे, निर्विघ्नपणे पार पडू दे ही प्रार्थना आपण दरवेळी करतोच. त्या शक्तीची जाणीव अधोरेखित व्हावी हा यामागचा उद्देश आहे हे आपण समजून घ्यावे. आपण आता पारंपरिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा कसा करतात ते पाहूयात. ज्या ठिकाणी घटस्थापना करावयाची ती जागा गोमूत्राने सारवावी, स्वच्छ करून घ्यावी, रांगोळी काढून सुशोभित करावी. देवघरात आंब्याच्या पानांची मंडपी बांधावी. दारालाही आंब्याच्या पानांचे, झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. देवघरातील मंडपीखाली पळसाची पत्रावळ ठेवून त्यावर कलश ठेवावा. त्यावर माती पसरावी. त्यात साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, जवस, मटकी, मूग ही 9 धान्ये पेरून परत त्यात थोडी माती टाकावी. 9 दिवस या घटाला 9 माळा अर्पण कराव्यात. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते, तर नंतर तरवड या झाडांची पाने, फुले याची असते. तरवड मिळाला नाही तर आपल्याकडे उपलब्ध असतील ती फुले पाने घेऊन आपण माळ बनवावी. 7व्या दिवशी पापड्यांचा फुलोरा करतात, तो मंडपीला बांधतात. घटाशेजारी अखंड नंदादीप असतो. सकाळ संध्याकाळ देवीची आरती, कापूर आरती करतात. गोडधोड फळांचा तसेच वेगवेगळ्या नैवेद्य आपण देवीला दाखवतो. या काळात मंदिरातून घराघरातून भजन, पूजन, सप्तशतीचे पठण केले जाते. अनेक भजनी मंडळातील महिला देवीची गाणी तालवाद्यासहित झांज, टाळ इत्यादी घेऊन देवीसमोर भजन करतात. असा हा आपल्याकडील नवरात्र उत्सव आनंदाने, उत्साहाने, मांगल्याने, पावित्र्याने साजरा केला जातो. 10 दिवस 10वा दिवस हा विजयादशमीचा असतो. हा 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या शुभ मुहूर्तावर अनेक नवीन कामाची सुरुवात करतात. मुलांकडून सरस्वती देवीचे म्हणजे ग्रंथ आणि पुस्तक यांचे पूजन केले जाते. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून विजय संपादन केला म्हणून या दिवसाला विजयोत्सव म्हणतात. दशहरा म्हणतात, म्हणजे दसराही म्हणतात. महिषासूर राक्षसाबरोबर 9 दिवस युद्ध करून अष्टभुजा देवीने त्याला ठार केले. तो विजय मिळविल्यामुळे या दिवसाला विजयादशमी म्हणतात. पांडवांचा अज्ञातवास संपला म्हणून त्याच दिवशी शमीच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे त्यांनी बाहेर काढली. म्हणून शमीच्या वृक्षाचे तसेच शस्त्राचे पूजन केले जाते आणि शमीची पाने एकमेकांना देण्यात येतात आणि एकमेकांचे शुभचिंतन केले जाते. लहानांनी मोठ्यांना शमीची पाने देऊन आपण त्यांना सोने देणे असे म्हणतो ते द्यायचे आणि मोठ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यायचे, ही आपल्याकडे पद्धत आहे. तर असा हा उत्साहाचा, चैतन्याचा, मातृशक्तीचा, उपासना करण्याचा, स्त्री शक्तीच्या रूपाचा उत्सव भारतीय जनमानसात पूर्वापार चालत आलेला आहे. परंतु बदलत्या काळानुसार आपण या उत्सवाकडे एक ऊर्जा स्रोत म्हणून पाहूयात. कारण स्त्रीची जडणघडणच सृजनशील आहे आणि या सृजनशीलतेला आत्मपीडेचा संघर्षाचा शाप आहे. ऐन कसोटीच्या क्षणी आणीबाणीच्या प्रसंगात उद्ध्वस्ततेचा सुरुंग पायाखाली असताना ती कधीच डगमगत नाही. या उपासनेचे कदाचित प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतील, परंतु शेवटी ऊर्जा संक्रमण होणे महत्त्वाचे आहे. मी कोण आहे, माझे स्थान, कार्य काय, महत्त्व काय हे समजणे म्हणजे उपासना. संयम, चिकाटी, आत्मबळ, श्रद्धा, निष्ठा
यांचे महत्त्व समजणे आणि ते अंगीकारणे म्हणजे हे नवरात्रीचे व्रत होय. तर अशा या व्रतासाठी वेळ आपण द्यावा, स्वतःला वेळ द्यावा, समाजाला वेळ द्यावा आणि आपल्या संस्कृतीने दिलेले हे परंपरेचे, कुलाचाराचे, कुलधर्माचे, चैतन्याचे, संस्काराचे वाण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त करावे आणि नवरात्रीच्या या उत्सवात देवीकडे सर्वांचे रक्षण, पोषण, संवर्धन, संगोपन करण्याची प्रार्थना करावी आणि या नवरात्रीचा उत्सव आपण आनंदाने साजरा करावा. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती माता की जय.